काँग्रेसच्या आमदाराची आमदारकी झाली रद्द. रात्रीच्या अंधारात केली गेली मोठी कारवाई. मध्य प्रदेशच्या राजकारणात नेमकं काय घडलंय की एका आमदाराला थेट पदावरून पायउतार व्हावं लागलं. भ्रष्टाचाराचा निकाल की राजकीय सूट. तर डीप डाईव्ह करूयात या इंटरेस्टिंग स्टोरीमध्ये. नमस्कार, मी चेतन आणि तुम्ही पाहताय भारतीय पॉलिटिक्स. मध्य प्रदेशातील दतिया मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द करण्यात आली आहे. विशेष म्हणजे न्यायालयाने त्यांना एका फसवणुकीच्या प्रकरणात 3 वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर अवघ्या काही तासातच विधानसभा सचिवालयाने त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला. नेमकं प्रकरण आहे तरी काय? तर हे प्रकरण 2015 सालचं आहे. एका बँकेची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली दिल्लीच्या विशेष कोर्टाने त्यांना दोषी ठरवलं. 10 लाख रुपयांच्या एफडी वरील व्याजाची बेकायदेशीरपणे उचल केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. लोकप्रतिनिधी कायदा 1951 नुसार जर एखाद्या सदस्याला 2 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा झाली तर त्यांचं सदस्यत्व तत्काळ रद्द होतं. पण या कारवाईवरून आता राजकारण तापलंय. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जितू पटवारी यांनी आरोप केलाय की न्यायालयाने अपील करण्यासाठी 60 दिवसांचा वेळ दिला असतानाही सचिवालयाने रात्री उशिरा कार्यालय उघडून घाईघाईत ही कारवाई का केली? भाजपच्या आमदारांच्या बाबतीत असा नियम लावला जातो का, असा थेट सवाल आता विचारला जातो. ही कारवाई नियमानुसार आहे की यामागे काही राजकीय हेतू दडलाय? तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच ताज्या बातम्यांसाठी आपल्या पेजला फॉलो नक्की करा.